नमस्कार. मी डॉक्टर धनंजय सूर्यकांत वडमारे. आज आपण B.Ed द्वितीय वर्षाचा पेपर 6वा ज्ञान आणि अभ्यासक्रम याचा पहिला घटक अभ्यासणार आहोत. पहिल्या घटकाचं नाव आहे ज्ञान, अर्थ आणि संकल्पना. त्यामध्ये 4 उपमुद्दे आहेत. ज्ञान आणि जाणीवेचा अर्थ आणि वैशिष्ट्ये. जाणीवेचे विविध मार्ग म्हणजे स्रोत. विविध विचारवंताच्या दृष्टिकोनातून ज्ञान. त्यामध्ये भारतातील विचारवंत स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, APJ अब्दुल कलाम व पाश्चात्य विचारवंत रुसो, फ्रोबेल, ट्युई, पॅवलो आणि प्लेटो हे आहेत. शेवटचं अवबोध व संकल्पना, माहिती व ज्ञान, उद्देश व विश्वास यातील फरक. तर आज आपण ज्ञान, अर्थ आणि संकल्पना यामधील पहिला उपमुद्दा ज्ञान आणि जाणीवेचे अर्थ आणि वैशिष्ट्य हे पाहूया. ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञान म्हणजे जाणीव. ज्ञान म्हणजे शिक्षण ही. जाणीव अर्थात वेदना, संवेदना. आपल्या शरीरांतर्गत असणारे 5 इंद्रिय. या 5 इंद्रियातील महत्त्वपूर्ण जे इंद्रिय आहेत ते इंद्रिय 1 डोळे, 2 नाक, 3 कर्ण म्हणजे कान, 4 जिव्हा आणि 5 स्पर्श. या 5 इंद्रियामधून आपल्याला ज्ञान प्राप्त होत असते. ज्ञान प्राप्त होत असते म्हणजे प्रत्येकाची जाणीव आपल्याला प्राप्त होत असते. डोळ्यांनी आपल्याला दिसतं, कानांनी ऐकू येतं, नाकांनी आपण श्वास घेतो आणि गंधही घेतो, आपल्या जिभेने आपल्या अन्नाचा रस, चव ही कळते आणि स्पर्शाने आपल्याला शरीराअंतर्गत जे तापमान जे आहे, थंड असेल गरम असेल हे आपल्याला जाणवते. म्हणजे याचाच अर्थ काय? तर आपल्या शरीरामध्ये ज्ञानाची 5 इंद्रिय आहेत आणि या 5 इंद्रियांमधून आपण काय करत असतो? ज्ञान करत असतो. मग हे ज्ञानाचा अर्थ म्हणजे काय? तर ज्ञानाचा अर्थ म्हणजे आपल्या शरीराला होणारी अथवा आपल्याला या 5 इंद्रियातून होणारी जी जाणीव आहे ही जाणीव म्हणजे ज्ञान. मग ह्या जाणीवेची काही महत्त्वपूर्ण आपण वैशिष्ट्ये पाहणार. तर ही वैशिष्ट्य पाहत असताना आपल्या लक्षात येईल की ज्ञान ही सजीवाला नैसर्गिक व स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. जन्माला येणारा प्राणी आपल्या अनुभवानुसार व वर्तनात बदल करत असतो. म्हणजे प्रत्येक सजीवाला नैसर्गिक ही एक प्रवृत्ती दिलेली आहे आणि या प्रवृत्तीमुळे प्रत्येक सजीवाला जे ज्ञान इंद्रिय आहे आणि प्रत्येक सजीवाला ही जी ज्ञान इंद्रिय सर्वांनाच प्राप्त झालेली आहेत आणि ही प्राप्त झाली असली कारण त्यांना त्या पद्धतीचं ज्ञान आत्मसात करता येतं. त्यामुळे ही ज्ञानाची एक नैसर्गिक प्रवृत्ती ही एक वैशिष्ट्य आहे. दुसरं पाहायला गेलं तर ज्ञान ही जन्मापासून मृत्यूपर्यंत चाललेली एक अखंड प्रक्रिया आहे. ही अखंड प्रक्रिया चालत असताना जीवनामध्ये जीवन जगत असताना विविध प्रकारची ज्ञान जिज्ञासा जागृत करून घ्यावी लागते. अर्थात एकदा ज्ञान प्राप्त झालं तर ते ज्ञान आपल्या स्मरणात राहण्याकरिता त्याचा अनुभव या शरीरामध्ये होणं क्रमप्राप्त असतं आणि हे क्रमप्राप्त अखंडरित्या चालू असतं. तिसरं आपण पाहायला गेलं तर ज्ञान ही केवळ ज्ञानात्मक पातळीवर चालणारी प्रक्रिया नाही. तर ज्ञानात्मक पातळी आपण म्हणलं की ज्ञान म्हणजे ज्ञानात्मक पातळी, तर असं नाही. तर ज्ञानात्मक पातळी करत असताना आपल्या शरीरामध्ये असणारे जे 5 इंद्रिय आहेत या शरीराच्या 5 इंद्रियामधून वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणजेच काय? तर कर्णांद्वारे आपल्याला ऐकू येत असतं. मग ऐकू येत असताना हे ऐकणे म्हणजे काय करणे? तर ऐकणे म्हणजे या शरीराअंतर्गत
आपल्याला कर्णेंद्रियाद्वारे विविध प्रकारचे आपण भाषा आत्मसात करत असतो. भाषा आत्मसात करत असताना आपल्या लक्षात येईल की जी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आईवडिलांकडून जी भाषा ज्या व्यक्तीला क्रमप्राप्त आत्मसात होते त्या भाषेला मातृभाषा असे म्हणतात. मग ही मातृभाषा प्रत्येक व्यक्तीला येतच असते, कारण ती त्याच्या आईकडून किंवा त्याच्या कुटुंबामधून त्याला मिळालेली असते. या भाषेमधून असणारी ज्याही बाबी तो आत्मसात करतो त्यामधील शब्द, अर्थ, वाक्य आणि त्या वाक्याचा मतितार्थ तो जेव्हा त्याच्या ज्ञानप्राप्तीतून जाणीवेतून त्याला जेव्हा अर्थबोध होतो, तो अर्थबोध जो आहे तो अर्थबोध त्याच्या फक्त ज्ञानात्मक पातळीवर चालणारी ही प्रक्रिया नसून व्यावहारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना त्याला या सर्व बाबींचा उपयोग होत असतो. त्याचबरोबर ज्ञानामुळे आचार विचारांना वळण लागते, मूल्यांची जोपासना होते. हे एक वैशिष्ट्य आपल्याला सर्वात महत्त्वपूर्ण आपल्याला पाहता येईल की ज्ञानामुळे काय होतं की आपल्या जीवन जगत असताना काही आपण आचार विचारांची मांडणी केली आहे. ही मांडणी आपल्या जीवन जगत असताना जी जीवन जगण्याची जी मूल्य आपण ठरवलेली आहेत, काय वाईट आहे काय चांगलं आहे, ह्या बाबी आपण यामधून आत्मसात करत असतो. तर ही मूल्ये जी आहेत, ही मूल्य जीवन जगण्याची ही त्याच्यामधून आपण क्रम प्राप्त करत असतो. त्यानंतर 5वं आपण वैशिष्ट्य पाहायला गेलं की ज्ञानामुळे जीवन जगण्याची कला प्राण्यामध्ये मानवामध्ये येते. जीवन जगण्याची कला म्हणजे जीवन कसे जगावे. जीवन कसे जगत असताना व्यवहारामध्ये प्रत्येक प्राणी जो आहे ह्या प्राणींना जन्मापासून मृत्यूपर्यंत जगण्याची एक कला निर्माण झालेली असते. मानव त्यापेक्षा एक वेगळा प्राणी आहे. मानव जीवन जगत असताना मानवाला विविध प्रकारे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि विविध साधन सामुग्री या सर्व बाबी त्याला घेऊन तो आपलं जीवन जगत असतो. तो समूहामध्ये राहत असल्या कारणानं त्याला एक कुटुंब असतं. कुटुंबामध्ये एक मुलगा त्याची कुटुंबामध्ये त्याच्यापासून औरसची संतती झालेली आहे. ह्या संततीला घेऊन तो आपले कुटुंब चालवत असतो आणि त्याचं जीवन जगण्यासाठी उदरनिर्वाह करत असतो. ही उदरनिर्वाह करत असताना ही जीवन जगण्याची कला ही जी आहे की या उदरनिर्वाहातून त्यांना सर्वांना ज्या पद्धतीने जीवन जगायचं आहे, त्यांची मानसशक्तीचा आणि प्रवृत्तीचा विकास जो आहे तो साध्य करायचा आहे. तो साध्य करण्यासाठी तो आपल्या परीनं त्या पद्धतीनं ज्ञानाच्या शक्तीनं तो आपलं कार्य करत असतो आणि कृतिशील राहत असतो. त्याचबरोबर एक 6वं आपल्याला एक वैशिष्ट्य घेता येईल की ज्ञानामुळे समाजामध्ये कसे जीवन जगावे याची व्यावहारिक ज्ञानही त्यास कळते. याचा अर्थ की याचं आयोजन कौशल्य जे काय आहे किंवा ती व्यावहारिक कौशल्य जे आहे, कार्यक्षमता जी आहे, ही कार्यक्षमता तो आत्मसात करत असतो. आणि हे सर्व कशामुळे होतं तर ज्ञानामुळे होते. ज्ञानामुळे विविध कौशल्य त्याला आत्मसात होतात आणि त्या पद्धतीने तो जीवन चांगल्या पद्धतीने जगतो. ज्ञानामुळे विविध कौशल्य आत्मसात होतातच. ती कशी की खेळणे, चालणे, पोहणे, स्वयंपाक करणे, मशिनरी चालवणे किंवा विविध ज्याही बाबी आहेत की या संपूर्ण जीवन जगत असताना ज्या गोष्टी त्याला हाताळायच्या असतात त्या सर्व तो जीवन जगत असताना विविध कौशल्यही तो त्या परिस्थिती अन्वये तो शिकत असतो. ज्ञानामुळे बौद्धिक क्षमता वाढवून समाजात त्यांना स्थान प्राप्त करता येते. आज ज्ञान घेत असताना आज जी औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये शाळेमध्ये शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, विद्यापीठी शिक्षण या शिक्षण ग्रहण करत असताना त्याच्या ज्ञानाच्या बौद्धिक क्षमता उच्चतम बौद्धिक क्षमता वाढवून समाजात त्याला चांगल्या स्थान प्राप्त करता येतं. अर्थात की बौद्धिक क्षमता वाढवल्याने तो चांगल्या पद्धतीनं परीक्षा वगैरे पास होऊन तो उच्च स्थानी पोहोचू शकतो किंवा उच्चस्तरीय शिक्षण प्राप्त करू शकतो. ज्ञानामुळे विकास घडवून आणता येतो. 10 नंबरचं जे आपण वैशिष्ट्य पाहतो ज्ञानामुळे विकास घडवून आणता येतो.
मग सामाजिक, नागरिकत्व, राष्ट्रीयत्व, सर्जनशीलता, प्रतिभा अशा विविध प्रकारचा जो विकास जो आहे तो विकास आपल्याला याच्यामधून साध्य करता येतो. या पद्धतीने ज्ञान आणि कौशल्य, जाणीव, अर्थ आणि त्याची वैशिष्ट्ये ही आज आपण अभ्यासली आहेत. ही अभ्यासली असली तरी आपण जेव्हा पाहतो की जाणीवेचे विविध मार्ग आणि स्रोत, जाणीवेचे विविध आणि मार्ग आणि स्रोत हे हा बाबीचा आपण अभ्यास करत असताना आपण पाच इंद्रियाकडे वळूया. पाच इंद्रियाकडे वळत असताना आपल्याला लक्षात येईल की आपल्या शरीरामध्ये पाच इंद्रिय आहेत, पण पाच इंद्रिय असून ह्या पाच इंद्रियांद्वारे आपण काय करत असतो? ज्ञान ग्रहण करत असतो. ज्ञान ग्रहण करत असताना एक आपल्या लक्षात येईल की मानव हा जीवन व सामाजिक मानवाने ज्ञान ही मानवी जीवन व सामाजिक विकासाचे साधन मानले जाते. ज्ञानाच्या सहाय्याने मानव आपला धार्मिक, आर्थिक, सामाजिक, बौद्धिक विकास घडवितो. ज्ञान म्हणजे माहितीचे संहितीकरण, आत्मसंहितीकरण होय. ज्ञानाच्या सहाय्याने समाजात विचारांची देवाणघेवाण केली जाते. ज्ञानाची प्राप्ती व ज्ञानाची निर्मिती ही ज्ञानाच्या स्रोतांद्वारे होते. त्यानुसार ज्ञानाचे विविध प्रकार पडतात. ज्ञान ग्रहण करत असताना व्यक्तीला विविध कौशल्यांचा उपयोग करावा लागतो. त्यातून ज्ञान व कौशल्यांचा संबंध प्रस्थापित होतो. त्यासोबतच ज्ञान हे अधिकतम शिक्षणाच्या सहाय्याने प्राप्त होते आणि शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचा समाजाशी संबंधित घटकांशी संबंध येतो. यामध्ये शिक्षण आणि कुटुंब, शिक्षण आणि शाळा, समवयस्क गट, संस्कृती, धर्म, जात, लिंग, वर्ग, सामाजिक स्थलांशी संबंध प्रस्थापित होतो व त्यानुसार शिक्षण घेतले जाते. भारतीय समाजाचा विचार करता भारतामध्ये विविध धर्म, जाती आढळून येतात. त्यानुसार त्याच्या संस्कृती, रूढी, परंपरा यामध्ये सुद्धा विविधता दिसून येते. भारतीय समाजाला बहुसंस्कृत भारतीय असे म्हणतात व बहुसांस्कृतिकवादाचा परिणाम देशातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती दिसून येतो. शिक्षणाचा विचार करता आजच्या काळात दैनंदिन अध्यापनामध्ये विविध पद्धतीचा व अध्यापन तंत्राचा वापर केला जातो. कृती आधारित अध्ययनाद्वारे अध्ययन अनुभूतीला जातो. या कृती आधारित अध्ययनाच्या प्रकल्प पद्धत आणि चर्चा पद्धतीचा समावेश केला जातो. भारतीय संविधानाअंतर्गत शैक्षणिक विकासासाठी काही घटनात्मक तरतुदी निश्चित करण्यात आल्या. यामध्ये न्याय, स्वतंत्र, समता, बंधुता या मूल्यांचा महत्त्वपूर्ण विचार केलेला दिसून येतो. त्यामुळे शिक्षणाचा सामाजिक संदर्भाचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक आहे. आणि ह्या सामाजिक स्तराचा आढावा घेत असताना आपल्या एक लक्षात येईल की जाणीवेचे विविध मार्ग जे आहेत, ही जाणीवेचे विविध मार्ग हे पाहत असताना आपल्या लक्षात येईल की ही इंद्रियापासून आपण जेव्हा जे ज्ञान आत्मसात करत असतो त्या ज्ञानापासून ज्या शरीरामध्ये असणारे जो विकास जो आहे तो विकास आपण अभ्यास करत असताना एक लक्षात येईल की शारीरिक विकास, भावनिक विकास, मानसिक विकास आणि बौद्धिक विकास, ह्या चार अवस्था आपण पाहत असताना आपल्या लक्षात येईल की ह्या विकासाच्या अवस्था ह्या सर्व अवस्था पाच इंद्रियांवर अवलंबून आहेत. पाच इंद्रियावर अवलंबून असताना हा विकास साधत असताना आपल्या लक्षात येईल की आपण समाजामध्ये जेव्हा जगत असतो तर त्यावेळेस सामाजिक, पहिले सुरुवातीला कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध समन्वय गटांमध्ये आपण जीवन जगत असतो. आणि या सर्वांमध्ये ज्ञानाचा उपयोग, या सर्वांचा व्यावहारिकतेमध्ये कशा पद्धतीने उपयोग होईल हे आपण यामध्ये अभ्यासतो. जाणीवेचे विविध मार्ग आणि स्रोत आपण ज्यावेळेस पाहतो तर जाणीवेचे प्रमुख स्रोत जे आहेत हे म्हणजे पाच इंद्रियातून मधून एक सहावे इंद्रिय आपलं जे शरीरामध्ये तयार होतं ते सहावे इंद्रिय म्हणजे मन हा एक इंद्रिय आहे. हे इंद्रिय सहावे इंद्रिय म्हणून आपण त्यास संबोधतो. या इंद्रियामुळे जे शरीरामध्ये असणाऱ्या ज्या विविध ज्ञानेंद्रियामुळे ज्या गोष्टी आपल्याला आत्मसात होतात त्या आत्मसातीकरणामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्रणालीद्वारे प्राप्त होत असते. शैक्षणिक जीवनातील अनुभवांद्वारे ज्ञान पार पडते.
यामध्ये माहिती, वर्णन, तथ्य, कौशल्य, अनुभव, संशोधन या घटकांचा समावेश होत असतो. ज्ञान या विषयासंदर्भात सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक अनुभवाद्वारे माहिती ज्ञानग्रहण आत्मसात करण्यासंदर्भात वापरले जातात. ज्ञान हे सर्वच ज्ञानशाखांचा गाभा असल्याने ज्ञानाचे तत्त्वज्ञान नीती स्वतंत्रपणे मांडणे आवश्यक आहे. काही शिक्षण तज्ज्ञांच्या मते ज्ञान ही एक क्रिया असून वस्तूवर मनाची क्रिया होऊन त्या वस्तूचे स्वरूप समजणे म्हणजे ज्ञान. पण ज्ञान हे कर्म होऊ शकते काय? हा एक मूलभूत प्रश्न आहे. उपनिषदी व अन्य तत्त्वज्ञ यांच्या मते ज्ञान हे जाणीवरूप अनुभवरूप असते व ते अज्ञान आहे हे जाणवल्याने ज्ञान होते असे म्हणतात. ज्ञान अथवा नॉलेज हा शब्द माहीत असणे, अनुभवावरून अथवा शिक्षणातून माहिती करून घेणे, जाणणे, व्यक्तिगत अनुभवातून एखाद्या तत्त्वाची प्राप्ती म्हणजेच ज्ञान म्हणजे माहिती, माहितीचे साहित्यीकरण, आत्मसाहित्यीकरण, सहानुभूती आणि एकूणच प्रकटीकरण आणि सर्वसाधारण व्याख्या करता येईल असे असले तरी नेमके ज्ञान म्हणजे काय हे जाणून घेऊया. हे जाणून घेत असताना विविध विचारवंताच्या व्याख्या आपल्याला या घटकामध्ये आपल्याला अभ्यासायच्या. त्यामध्ये भारतीय विचारवंताच्या काही व्याख्या आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहेत. ही या भारतीय विचारवंताच्या व्याख्या पाहत असताना आपणास स्वामी विवेकानंदांची व्याख्या अभ्यासनास दिलेली आहे. ही स्वामी विवेकानंद हे काय म्हणतात की केवळ स्वामी विवेकानंद असे म्हणतात की केवळ डोक्यात माहिती भरणे म्हणजे ज्ञान ऑब्लिक शिक्षण नव्हे. केवळ डोक्यात माहिती भरणे म्हणजे ज्ञान ऑब्लिक शिक्षण नव्हे, तर मानवामध्ये सुप्त अवस्थेत असलेली दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे ज्ञान ऑब्लिक शिक्षण होय. तर महात्मा गांधी असे म्हणतात की ज्ञान ऑब्लिक शिक्षण बालकाचं शरीर, मन व आत्मा या त्रयीमध्ये ते सुप्त उत्तमत्व आहे, त्याचा सर्वांगीण विकास घडवून आणणे म्हणजे ज्ञान होय. तर गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी ज्ञानाची अशी व्याख्या केली आहे की उच्च प्रतीच्या ज्ञान अथवा शिक्षणाविषयी म्हटले आहे की उच्च प्रतीचे ज्ञान शिक्षण म्हणजे ते केवळ माहितीच देत नाही, तर सर्व चराचर सृष्टीशी आपल्या जीवनाचा मेळ घालवून देते. डॉक्टर कलाम यांनीही ही उच्च शिक्षणाची चांगली व्याख्या केलेली आहे. डॉक्टर कलाम असे म्हणतात की उच्च ज्ञानाच्या जाणीवेतून व्यक्तीची चारित्र्य, क्षमता आणि भविष्याला आकार प्राप्त होतो. तर ह्या 4 व्याख्या भारतीय तत्त्वज्ञानांच्या व्याख्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. त्याचबरोबर काही पाश्चिमात्य व्याख्याही आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्यामध्ये एक प्रामुख्याने आपल्याला घेता येईल रुसो यांनी एक व्याख्या केलेली आहे की रुसो म्हणतात की शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या अंतर्गत शक्तींचा विकास होय. परत लक्षात घ्या, शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या अंतर्गत शक्तीचा विकास होय. तर नंबर 2 फ्रोबेल यांनी एक या ठिकाणी व्याख्या वेगळ्या पद्धतीने इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे की फ्रोबेल यांनी काय केलेलं आहे की शिक्षण पद्धतीमध्ये मॉन्टेसरी किंडर गार्डन या पद्धती त्यांनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे शिक्षण पद्धतीमध्ये. तर फ्रोबेल यांनी एक अशी व्याख्या केलेली की क्रीडा ही बालकाची नैसर्गिक प्रवृत्ती होय. त्यामुळे मुलांच्या इंद्रियाचा शारीरिक शक्तींचा विकास होत असतो. मानसिक व बौद्धिक विकासाचेही माध्यम क्रीडा हेच असते. मुले आपल्या अनुभव आणि क्रीडेद्वारे आत्मविष्कारातून सहज शिक्षण प्राप्त करतात आणि त्यास ज्ञान असे म्हणतात. तर ड्यूई यांनी पण एक व्याख्या या ठिकाणी सुंदरशी केलेली. ज्ञान म्हणजे अनुभूतींची रचना व पुनर्रचना होय. जॉन ड्यूई याची परत एकदा व्याख्या ऐकून घ्या की ज्ञान म्हणजे अनुभूतींची रचना व पुनर्रचना होय. तर पॅव्लो यांनी एक व्याख्या इथं मांडलेली आहे की व्यक्तींच्या अनुभवावरून प्राप्त झालेल्या अनुभूतींची प्रचिती म्हणजे ज्ञान होय. व्यक्तींच्या अनुभवावरून प्राप्त झालेल्या अनुभूतींची प्रचिती म्हणजे ज्ञान होय.
ही अशी व्याख्या पॅवलोव यांनी केलेली आहे. तर प्लेटो यांची एक व्याख्या या ठिकाणी आपण मांडणी करतोय की रिपब्लिक या ग्रंथात, प्लेटो यांनी रिपब्लिक या ग्रंथात जीवनाची अंतिम मूल्ये समजण्याची आणि अनुभवांची पात्रता मनुष्याला ज्यामुळे प्राप्त होते ते ज्ञान म्हणजेच शिक्षण होय, अशा पद्धतीने प्लेटो यांनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे. ही मांडणी करत असताना आपल्या लक्षात येईल की जाणीवेचे विविध मार्ग आणि त्यांच्या व्याख्या पाहत असताना आपल्या लक्षात येते की या व्याख्यान सोबत अजून 1-2 व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये एक डिरोथी लिओनार्ड यांची एक व्याख्या या ठिकाणी आपण घेणार आहोत. ज्ञान म्हणजे अनुभव आधारित प्रासंगिक आणि कृतिशील माहिती होय. तर काटेल्स यांनी पण एक व्याख्या केलेली की ज्ञान हे एक तथ्य आणि कल्पनांचे संघटित स्पष्टीकरण आहे जे पद्धतशीरपणे व्यवहार्यतेच्या आणि संप्रेषणाच्या माध्यमातून निरीक्षण आणि प्रात्यक्षिक परिणाम किंवा निष्पत्तीच्या स्वरूपात प्राप्त होते. तर या पद्धतीने आपण जाणीवेचे विविध मार्ग आणि जेव्हा स्रोत पाहतो तर ह्या जाणीवेचे आणि मार्गचे स्रोत 5 इंद्रियांद्वारे होत असताना ज्ञानाचे स्रोत पुढील मध्यातून अभ्यासता आपल्याला येऊ शकतात. तिथे एक म्हणजे अवबोध. की अवबोध हा ज्ञानेंद्रियाच्या अनुभवाद्वारे होतो. इंद्रियानुभव हा मानवी ज्ञानाचा एकमेव स्रोत आहे आणि मानवी ज्ञानाचे प्रामाण्य इंद्रिय अनुभवावरच आधारलेले असते. म्हणजेच विधानात जे सांगितलं आहे त्यांनी अनुभवाद्वारे प्रचिती घेऊन हे खरे आहे की खोटे आहे हे ठरविता येते. ही 2 तत्त्वे म्हणजे अनुभववादी विचारप्रणालीचा गाभा होय. म्हणजेच ज्ञानमीमांसातील एक महत्त्वाची प्रभावी विचारप्रणाली म्हणजे अनुभववाद होय. आणि हा अनुभव इंद्रियाच्या साहाय्याने दृश्य, ध्वनी, स्पर्श, चव, गंध यामुळे होतो. आपल्याला जे विषयांसंबंधी माहितीचे ज्ञानाचे अवबोधन होते. अर्थात या 5 इंद्रियांद्वारे जे आपल्याला अवबोध होतात तो अवबोध अनुभवाच्या माध्यमातून आपल्या आपल्याला लक्षात राहते. आणि हे लक्षात राहत असताना त्याविषयी एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची कारण मीमांसा आपल्याला त्या ठिकाणी पाहावी लागेल. कारण मीमांसा करणे हे ज्ञानाचे स्रोत समजले जाते. अध्ययनाद्वारे महत्त्वपूर्ण प्राथमिक माहितीचा शोध घेऊन त्यावर कारणमीमांसा केली जाते. या दृष्टिकोनातून कारणमीमांसा करणे हे ज्ञानाचे प्राथमिक स्रोत म्हणून त्याला बुद्धिप्रामाण्यवाद असे मानतात. याचाच अर्थ आपल्याला एक पाहता येईल की आपल्या या सृष्टीमध्ये अनेक विषयांची निर्मिती झाली. अनेक विषयांची निर्मिती होत असताना आपल्याला एक लक्षात येईल की सृष्टीमध्ये 2 बाबी आपल्याला मूलतः पाहता येतील. एक आहे की जैविक आणि एक आहे अजैविक. जैविक बाबीमध्ये आपल्याला लक्षात येईल की जैविक बाबीमध्ये 3-4 प्रकारचे वेगवेगळे प्राणी आहेत. 4 प्रकारचे, त्यामध्ये भूचर आहे, जलचर आहे, वायुचर आहे आणि उभयचर आहे. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला वनस्पतीही घेता येईल. वनस्पती ही जेही आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहण्यास मिळतात. ही सर्व पाहत असताना या सर्व चराचर दृष्टीसोबत अजैविक घटकामध्येही विविध प्रकारचे प्रकार आपल्याला दिसतील. त्यामध्ये आहे धातू आहे, त्यानंतर विविध प्रकारचे द्राव्य स्वरूप आहेत, त्याबद्दल विविध प्रकारची घन स्वरूप आहेत. ते हे सर्व पाहत असताना ह्या सर्वांमध्ये विविध पद्धतीचे रसायने आहेत आणि ही रसायने करत असताना या प्रत्येक याचा एक विषय होतात. हे जी विषय पाहत असताना मग हे विषय कोणते आहेत तर मग जीवशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, त्यानंतर मग भौतिकशास्त्र आहे, विविध खगोलशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे. त्याचबरोबर विविध भाषा आहेत. भाषेसोबत विविध समाजात जीवन देवाणघेवाण करण्यासाठी विविध शास्त्रांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे समाजशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, अर्थशास्त्र आहे. विविध विषय, जेवढे विषय आहेत आणि या विषयांचे जेवढे विषय आणि जेवढे शास्त्र आहेत हे शास्त्रांचा जेव्हा अभ्यास आपण करतो, हे अभ्यास करत असताना प्रत्येकाचं एखादं कारण शोधून त्या कारणांमधून त्याचा अभ्यास करून आपल्याला त्याचा बुद्धिप्रामाण्यवाद कसा आहे हे आपल्याला
पाहावं लागतं. आणि याकरिता व्यक्तीच्या अंतर्गत स्वमूल्यांकनाद्वारे ज्ञानात भर पडते. आणि हे स्वमूल्यांकन अवबोध सर्वसाधारण बुद्धिग्रहण ज्ञानाद्वारे केले जाते. उदाहरण, मला माहीत आहे की मला भूक लागली आहे आणि मी थकलो आहे. आता ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस पाहतो तर ते एक स्वयंमूल्यांकन आहे. पण हे स्वयंमूल्यांकन करत असताना हे एक साधं उदाहरण तुमच्यासमोर मी घेतलेलं आहे की मला भूक लागली आणि मी थकलो आहे. तर ह्या गोष्टी करत असताना प्रत्येक बाबींचं जेव्हा स्वयंमूल्यांकन आपण करतो, हे स्वयंमूल्यांकन करत असताना प्रत्येक गोष्टीतील तथ्यता तपासून आपल्याला त्याचं स्वमूल्यांकन करावं लागतं. आणि ह्या सर्व बाबी करत असताना भूतकाळातील अध्ययन अनुभूतीचा साठा हा ज्ञानग्रहणासाठी उपयुक्त ठरतो. स्मरणात ठेवलेल्या ज्ञानाचा उपयोग या वर्तमानकालीन आणि भूतकालीन ज्ञानाकरिता होत असतो. स्मरणाच्या आधारे पूर्वी घेतलेला अनुभव किंवा अनुभूतीचा वापर या सद्यस्थितीत ज्ञानग्रहणासाठी होत असतो. याचाच अर्थ की आपण या ठिकाणी स्मरण पाहतो की स्मरण करत असताना आपल्याला 5 इंद्रियांद्वारे जेही अनुभव घेतलेले आहेत हे अनुभव जे आहेत हे अनुभवांचं स्मरण आपल्याला प्रत्येक ठिकाणी होत असतं. आणि हे अनुभवाचं स्मरण होत असताना त्याची जी अनुभूती जी होती त्या अनुभूतीमधून आपल्याला कालिक ज्या बाबी ज्या आहेत ते भविष्यकाळामध्ये घडणाऱ्या बाबींवर आपल्याला त्याचा अभ्यास होतो, त्याचा आपल्याला उपयोग होतो. हे उपयोग करत असताना आपल्याला अजून एक गोष्ट, एक स्रोत आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल की पुरावा किंवा साक्ष. पर्याप्त ज्ञान आणि संप्रेषणाच्या सहाय्याने पुरावा किंवा साक्षीविषयी मत मांडले जाते. म्हणजेच पर्याप्त ज्ञान आणि संप्रेषण संवाद हे एकमेकांवर अवलंबून असतात आणि पुरावा निश्चित करून ज्ञानग्रहण केले जाते. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी असा घ्यायचा आहे की एखादी गोष्ट जी आहे, एखादी बाब जी आहे की जी विविध संप्रेषणाच्या द्वारे, पुराव्याद्वारे, साक्षी मतांद्वारे जी मांडल्यानंतर त्यास मान्यता मिळते. आणि ही मान्यता मिळाल्यानंतरच आपण त्याचा उपयोग समाजामध्ये आपण व्यक्तिगत ठिकाणी किंवा सामूहिक ठिकाणी आपण करत असतो. एक स्रोत आपल्याला ते घेता येईल की उपजत ज्ञान, अंतर्ज्ञान. उपजत ज्ञान किंवा अंतर्ज्ञान हे आत्मिक अनुभव आहेत. उपजत ज्ञान हे दृष्टीस दिसणारे निरपेक्ष ज्ञान असते. भावना आणि बुद्धीच्या सहाय्याने बाह्य वस्तू आणि बाह्य ज्ञानावर आक्षेप घेत असतो. वास्तविक माहिती व तात्कालिक ज्ञानाचे उपजत ज्ञानाद्वारे प्रत्यक्ष अवबोध होतो. म्हणून उपजत ज्ञान किंवा अंतर्ज्ञान हे ज्ञानाचे स्रोत मानले गेले आहे. आणि हे मानत असताना हे प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्गत ह्या पद्धतीच्या सुप्त अवस्थेमध्ये अंतर्गत ज्ञान हे साठवलेलं असतं. पण त्याची प्रचिती त्या व्यक्तीला होणे अपेक्षित असते. जोपर्यंत त्या ज्ञानाची प्रचिती त्यास होत नाही तोपर्यंत ती कौशल्य असेल किंवा ती ज्ञान असेल तो बाहेर व्यक्त करू शकत नाही. त्याकरिता अजून एक स्रोत आपल्या या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की ते म्हणजे आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षणाचा अर्थ हा मुख्यतः अंतर्मुख होणे होय. आत्मपरीक्षणामध्ये मन, चेतना, जागरूकतेशिवाय विषयी स्पष्टीकरण दिले जाते. त्यासोबत स्मरण, भावना, आठवण इत्यादीद्वारे आत्मपरीक्षण केले जाते. या आत्मपरीक्षणाद्वारे ज्ञानात भर पडते. यामध्ये वैचारिक व भावनिक दृष्टिकोन स्पष्ट केला जातो. याद्वारे आत्मपरीक्षणासंबंधी ज्ञान ग्रहण केले जाते. ही आत्मपरीक्षण करत असताना एक लक्षात येईल की प्रत्येक बाब ही स्मरणात ठेवून आणि स्मरण झाल्यानंतर त्या बाबी व्यक्तीच्या किंवा समूहाला कितपत योग्य आहेत हे पाहणे अपेक्षित असते. आणि त्यामुळे ते आत्मपरीक्षण करणं खूप महत्त्वाचं असं एक अनन्यसाधारण त्यास एक महत्त्व आहे. त्यानंतर आपल्याला एक पाहता येईल की ज्ञाननिर्मितीची माध्यमे पाहता येईल. ज्ञाननिर्मितीची माध्यमे पुढील सांगता येईल. ग्रंथालय जे आहे, ही ग्रंथालयामध्ये आपण काय पाहतो की सर्वसाधारणपणे ग्रंथालयामध्ये सर्वच विषयांची पुस्तके ठेवलेली असतात. ही पुस्तके ठेवलेली असल्या कारणानं ती विविध पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानोपयोगी विशेष क्षेत्रांशी संबंधित साहित्य उपलब्ध होत आहे. आणि परिणामी विशेष क्षेत्राशी त्याच्या समस्येशी संबंधित घटकांचा अतिरिक्त आणि पूरक माहिती प्राप्त होत असते. माहितीचा पडताळा अन्य माहितीशी करून बघता येतो. अर्थात ज्ञाननिर्मिती स्रोत म्हणून जेव्हा ग्रंथालयाकडे पाहिले जाते त्यावेळेस त्या ग्रंथालयाचं पुस्तक सदस्यत्व, पुस्तक प्रतीचा कालावधी आणि संदर्भात नियम आहेत त्या नियमांचं पालन होणे गरजेचे असते.
संदर्भ साहित्य हा एक महत्त्वाचा माध्यम आहे. ज्ञान निर्मितीचा स्रोत म्हणून संदर्भ साहित्याचा जेव्हा विचार होतो तेव्हा या संदर्भ साहित्यामध्ये शब्दकोश, विश्वकोश, विविध विषयांचे खंड, वाङ्मय, वर्तमानपत्रे, पत्रे, मासिके, पाक्षिके, नियतकालिके, अभ्यासक्रम, हस्तपुस्तिका, शिक्षक मार्गदर्शिका, कृती पुस्तिकांचा समावेश होतो. या संदर्भ साहित्यानुसार ज्ञान निर्मिती होते व व्यक्तीच्या आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असते. जीवनविषयक शैक्षणिक अनुभव एक माध्यम त्यामध्ये आपल्याला ठेवता येईल की व्यक्तीचे जीवनविषयक आणि शैक्षणिक अनुभव हे ज्ञान निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय ज्ञानाची निर्मिती होत नाही. त्यामध्ये प्रात्यक्षिक व सैद्धांतिक अनुभवाचा समावेश होतो. या अनुभवाद्वारे व्यक्तींच्या ज्ञानात भर पडत असते. प्रमाणित कसोट्या एक माध्यम यामध्ये ठेवता येईल की शिक्षण क्षेत्रात गरजानुसार काही प्रमाणित मानसशास्त्रीय कसोट्या, अभिवृत्ती मापिका, व्यक्तिमत्व विकास कसोट्या यासारख्या कसोट्याचा वापर केला जातो. या कसोट्यांद्वारे माध्यमातून व्यक्तीला आपण ती क्षमता, कौशल्याचा अंदाज येतो. यावरून ते आपले ज्ञानात्मक निष्कर्ष काढतात व त्यातून व्यक्तीच्या ज्ञाननिर्मितीसाठी प्रोत्साहन मिळते. पाचवं आपल्याला एक पाहता येईल की त्या एक माध्यम विविध अभिलेख व कार्यनोंदीची तपासणी. शैक्षणिक इतिहास, शालेय प्रशासन व्यवस्थापन, शिक्षण प्रशिक्षण, व्यावसायिक तांत्रिक शिक्षण याच्यासाठी तसेच शैक्षणिक मूल्यमापनासारखे विषय त्या क्षेत्राशी संबंधित आहेत. त्याकरिता बऱ्याचदा विविध अभिलेखीय तसेच कार्यनोंदीची आवश्यकता. त्यामुळे ज्ञान निर्मितीचा एक महत्त्वपूर्ण विश्वसनीय स्रोत म्हणून विविध अभिलेख आणि कार्यालयीन नोंदीची तपासणी याकडे पाहिली जाते. ज्ञानाचे प्रकार आपण ज्यावेळेस पाहतो ज्ञानाचे प्रकार पुढीलप्रमाणे अभ्यासता येते. सर्वसामान्य ज्ञान. सर्वसामान्य ज्ञानाचे प्रकार पुढे स्पष्ट करता येते. सामाजिक ज्ञान. अध्ययन प्रणालीमध्ये सामाजिक ज्ञानाचा समावेश होतो. समाजात वावरत असताना विचारांशी ज्ञानाशी देवाणघेवाण होते. त्यामुळे ज्ञान प्रसारित होत जाते व व्यक्तीच्या सामाजिक ज्ञानात भर पडते. म्हणजे 5 इंद्रियांद्वारे आपला एक सर्वसामान्य ज्ञान, सामाजिक ज्ञानची प्रचिती या इंद्रियाद्वारे आपल्याला होत असते. नंबर 2चा आहे की भौतिक ज्ञान. भौतिक ज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना भौतिक ज्ञान हे विविध शैक्षणिक उपक्रमामार्फत होते. या ज्ञानाद्वारे भौतिक जगातील परिसरातील अद्ययावत ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञान तर गणितीय विचारांना अवलंबून असते. हे भौतिक ज्ञानाची माहिती होत असताना नैसर्गिक दृष्टिकोनातून अजैविक वस्तूंचा त्याच्या जीवनाशी प्रत्येक क्षणी त्याच्या जीवनामध्ये त्या चा संबंध येत असतो. आणि हे संबंध येत असल्या कारणानं ज्यावेळी आपण अन्न, वस्त्र, निवारा या तीनही बाबी पाहत असतो. तर अन्न, वस्त्र, निवारा यामध्ये ह्या संपूर्ण बाबी त्यामध्ये काही अजैविक बाबी त्यामध्ये आपल्याला आढळून येतात. प्रक्रियात्मक ज्ञान आपण जेव्हा पाहतो की नंबर 3 या ज्ञानामध्ये माहितीच्या प्राप्तीसाठी काही निर्देशित कार्य आणि क्रिया याचा सहभाग आवश्यक असतो. शिक्षणामध्ये गट आणि समूहाद्वारे अध्यापन केल्यास प्रक्रियात्मक ज्ञानात भर पडते. एक नंबर 4चं एक ज्ञान आपण पाहतो की संकल्पनात्मक ज्ञान. एखादी माहिती ज्यावेळेस संकल्पनावर आधारित असते त्यावेळेस त्या संकल्पनात्मक माहितीची विभिन्न भागात वर्गीकरण केले जाते. या प्रकारचे ज्ञानास संकल्पनात्मक ज्ञान असे म्हणतात. संकल्पनात्मक ज्ञान विषय संदर्भात माहितीचे संकलन करून यातील घटकामध्ये सहसंबंध दर्शविते. संकल्पनात्मक ज्ञान हे विषयासंदर्भातील संकल्पनात्मक माहितीवर प्रकाश टाकते. या प्रकारचे ज्ञान हे परिणामकारक आणि हेतुपूर्ण अध्ययन करण्याच्या उद्देशाने उपयोगात आणले जाते. त्यामध्येच मग आपण घटक क्रमांक 4मध्ये भाग ड जेव्हा आपण पाहतो की अवबोध व संकल्पना. अवबोध व संकल्पना पाहत असताना आपल्याला लक्षात येईल की अवबोध हा व्यक्तीच्या इंद्रियाशी निगडीत आहे आणि ही निगडीत असताना संकल्पनाच्या आधारित जेव्हा आपण विभिन्न प्रकारात वर्गीकरण करतो. संकल्पना ज्ञान आपण जेव्हा पाहतो ही संकल्पना ज्ञान आणि अवबोध यामध्ये थोडासा फरक आपल्याला यामध्ये जाणवतो. मौन अदृश्य स्वरूपाचे ज्ञान आपण जे अभ्यासतो हे अभ्यासत असताना मौन किंवा अदृश्य स्वरूपाचे ज्ञान हे खाजगी किंवा व्यक्तिगत असते. व्यक्तीच्या मेंदू किंवा बुद्धीमध्ये साठवलेले असते. या ज्ञानाची प्राप्ती अध्ययन आणि अनुभवाद्वारे होते. मौन किंवा अदृश्य स्वरूपाच्या ज्ञानाचा विकास हा व्यक्तीच्या परस्पर संपर्क किंवा परस्पर संवादाच्या सहाय्याने होतो. समुदायात वावरत असताना व्यक्तीला अनेक व्यक्तिगत अनुभव येतात. या अनुभवातून त्यांच्या विषयानुरूप ज्ञानाची प्राप्ती होते. परंतु हे ज्ञान व्यक्तीपुरतेच मर्यादित राहते. विस्तृत किंवा स्पष्ट ज्ञान. विस्तृत किंवा स्पष्ट ज्ञान आपण ज्यावेळेस पाहतो की हे पाहत असताना
पाहत असताना एक लक्षात येईल की विस्तृत किंवा स्पष्ट ज्ञान असते ते कागदपत्रे, दस्तावेज, संकेतस्थळ, ईमेल याद्वारे संकलित केले जाते. याची उपलब्धता सहजरित्या केली जाऊ शकते. तसेच पद्धतशीर आणि औपचारिक भाषेद्वार या प्रकारच्या ज्ञानाचे संक्रमण आणि देवाणघेवाण होते. स्पष्ट ज्ञानामध्ये अहवाल, व्यावसायिक योजना, रेखाचित्र या माध्यमाची माहिती प्रसारणासाठी उपयोग केला जातो. म्हणून एकूणच स्पष्ट किंवा विस्तृत ज्ञानाचे तंत्रज्ञानाचे विविध माध्यमांमध्ये ज्ञानाचे संक्रमण केले जाते. मानवी ज्ञानानुसार काही त्याचे प्रकार पडतात की बुद्धीद्वारे माणूस ज्ञान प्राप्त करतो. त्यामुळे तंत्रज्ञानाची निर्मिती होते, माणसामध्ये उपयुक्त उत्पादनाचे उत्पादन होते. त्यामुळे माणसाचे जीवन अधिकाधिक सुख सुविधापूर्ण, सुकर आणि सुरक्षित असते. बुद्धीच्या सहाय्याने माणूस जे नवीन ज्ञान निर्माण करतो ते समाजाच्या ऐहिक प्रगतीला उपयुक्त ठरते. तेच खरे ज्ञान होय. इथे सर्वांगीण प्रगती विचारात घेणे आवश्यक असते. म्हणजे आर्थिक प्रगती, सांस्कृतिक प्रगती, सामाजिक प्रगती इत्यादी मानवी ज्ञानानुसार ज्ञानाचे 4 प्रकार पडतात. त्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करता येईल की अर्जित ज्ञान. अर्जित ज्ञानामध्ये आपल्याला एक सांगता येईल की अर्जित ज्ञान म्हणजे प्राप्त केलेले ज्ञान होय. विशेषतः ज्ञानाचे निरीक्षण शक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, तर्कशास्त्र यांच्याद्वारे निसर्ग नियमाचे ज्ञान करून घेतले जाते. पृथ्वीवरील चराचर दृष्टीचा अनेकविध गोष्टी आहेत. त्यांचे गुणधर्म शोधून त्या गुणधर्माबाबत जाणणे म्हणजे ज्ञान होय. परस्पर संयोगाचे परिणाम शोधून ते जाणणे म्हणजे ज्ञान होय. सृष्टीत तसेच विश्वात या अनेक नैसर्गिक घटना घडतात. त्या संबंधीचा कार्यक्रम भाव उलगडणे म्हणजे अर्जित ज्ञान संपादन करणे होय. हे अत्यंत महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी संबोधलं जातं. हे संबोधलं जात असताना काही बाबी आपण पाहू की निर्मिती ज्ञान काय, हे अर्जित ज्ञान आहे. की अर्जित म्हणजे मानवाने जे आत्मसंहिती करून घेतलेलं आहे, आत्मसात करून घेतलेलं आहे. निर्मित ज्ञान म्हणजे काय, तर माणसाच्या निसर्गातील नियम शोधून काढून सत्य ज्ञान प्राप्त केले. तसेच आपली कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती आणि अंतस्फूर्ती यांच्याबरोबर नवीन ज्ञान निर्माण केले. हे ज्ञान अमूर्त संकल्पनेविषयी आहे. तसेच मूर्त संकल्पनाविषयीचीही आहे. व्याकरणशास्त्र, गणितशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी अमूर्त शास्त्रे आहेत. तसेच नाट्यशास्त्र, शिल्पशास्त्र, संगीतशास्त्र, नृत्यशास्त्र, सूपशास्त्र इत्यादी मूर्तशास्त्रे आहेत. या विषयाचे सर्व ज्ञान हे मानव निर्मित आहे. अर्जित ज्ञानाप्रमाणे हे ज्ञानसुद्धा नियमबद्ध आहे. गणितशास्त्र सोडले तर अन्य शास्त्राचे नियम हे स्थळ काळ निरपेक्ष नाहीत, तर ते संस्कृती सापेक्ष, भाषा सापेक्ष आहेत. त्यानंतरच आपण नंबर 3चं पाहू की भ्रमित ज्ञान. भ्रमित ज्ञान म्हणजे काय, विपरीत ज्ञान किंवा अज्ञान. माणसाचं सत्य ज्ञान शोधायचे असते, पण कधी कधी संकल्पना अथवा गृहीतके हे सदोष म्हणजे चुकीचे असतात. कारण त्या त्या काळाची ज्ञानाची ती मर्यादा असते. तसेच त्या अन्वेषण करण्यास प्रवृत्त झालेल्या काही जणांचे काही पूर्वग्रह असतात. त्यामुळे ते भरकटतात व भलत्याच मार्गाने जाऊ लागतात. त्यामुळे विपरीत म्हणजे भ्रमित ज्ञान निर्माण होते. भ्रमित ज्ञानाच्या निर्मितीचा मूळ हेतू सत्य अन्वेषण हा असतो, पण चुकीच्या गृहीतकामुळे तसेच अन्य काही कारणामुळे मार्ग भटकतो आणि अज्ञान निर्माण होते. वैज्ञानिक शोधामुळे सिद्ध झाल्यावर माणसाचे भ्रमित ज्ञानाचा त्याग करायला हवा, पण तसे होत नाही. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे हितसंबंध आहे. या भ्रमित ज्ञानाच्या श्रद्धाळूंनी फसवून त्यांचे आर्थिक शोषण करता येते. हे समजल्यानंतर हित संबंधित धूर्त आणि लबाड माणसे हे भ्रमित ज्ञान समाजात टिकून धरण्यासाठी विविध प्रयत्न करतात. उदाहरण द्यायचं म्हणलं की या भ्रमित ज्ञानामधून विविध प्रकारचे धर्म यांची निर्मिती झाली. या धर्मांमध्ये विविध प्रकारच्या रूढी परंपरा निर्माण झाल्यात. या रूढी परंपरांमध्ये माणसांना अंधश्रद्धेच्या नावाखाली विविध पद्धतीने भडकवले जाते. या पद्धतीचं हे भ्रमित ज्ञान जे आहे, हे भ्रमित ज्ञानामध्ये माणूस हा गुरफटलेला आहे. हा माणूस का गुरफटलेला आहे की त्याचे काही हितसंबंध त्याशी निगडीत असतात. त्याच पद्धतीने एक 4 नंबरचं जे आपण ज्ञान पाहतो त्याला भंपक विज्ञान किंवा स्प्युडो सायन्स असं म्हणतात. भंपक विज्ञान हे मानव निर्मित आहे, कारण हे ज्ञान विश्वात आधीच अस्तित्वात असलेल्या निसर्ग नियमाचे ज्ञान नव्हे. हे भंपक विज्ञान म्हणजे अज्ञानच आहे. भ्रमित ज्ञान आणि भंपक विज्ञान दोन्हीही मानवनिर्मित असली आणि दोघांचीही समावेश अत्यंत अज्ञानात होत असला तरी आपल्या देशात त्यांची निर्मिती प्रक्रिया मूलतः भिन्न आहेत. म्हणून हे 2 वेगळे प्रकार मानले जातात. भ्रमित ज्ञान निर्मितीचा मूळ हेतू सत्यान्वेषण हा असतो. आपल्याकडे भंपक विज्ञानाचा मूळ हेतू श्रद्धाळूंना फसवून
आर्थिक लाभ उठवणे हा असतो. भ्रमिज्ञान हे प्राचीन काळापासून आहे. आपल्याकडे भंपक विज्ञान हे अलीकडच्या विज्ञानाच्या विकासांताचे म्हणजे गेल्या 300-400 वर्षापासून आपल्याकडे दिसून येते. ज्ञान आणि कौशल्यातील सहसंबंध आपण थोडक्यात पाहूया. ज्ञान आणि कौशल्य यातील संबंध पुढील मुद्द्यांवर स्पष्ट करते. व्यक्तीच्या क्षमतांचा विस्तार. ज्ञान आणि कौशल्य यांचा परस्पर संबंधामुळे व्यक्तीची कार्यक्षमता विस्तारित जातात आणि स्वतःच्या मूलभूत गरजा भागवण्यास सक्षम होते. यासोबत सुखी समृद्ध जीवन जगण्यासाठी ज्ञान व कौशल्यांच्या माध्यमातून त्यांना दिग्दर्शन घटक कल्पना प्राप्त होतात. त्यामुळे व्यक्ती समाजात स्वतःचे स्थान निर्माण करून सुरक्षित जीवन जगण्यास समर्थ होतात. नंबर 2 शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण. ज्ञान आणि कौशल्यांचा परस्पर संबंधांतर्गत शिक्षण आणि प्रशिक्षणाचा व त्यासोबत दैनंदिन जीवनातील प्राप्त क्षमतांचा समावेश होतो. एखादे लहान मूल ज्ञान प्राप्त करत असते त्यावेळेस ते शिक्षण आणि प्रशिक्षण मूलभूत ज्ञान व कौशल्य संपादन करत असते व त्या कौशल्यांची उपयोग करीत असते. लहान मुलांमध्ये कौशल्य आत्मसात करण्याच्या हेतूने पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम आणि योजना यांची आखणी करणे आवश्यक असते. नंबर 3 व्यवसाय निर्णय आणि करिअर निश्चिती याकरिता ज्ञान व कौशल्य. भविष्यात व्यवसाय संबंधी निर्णय घेण्याच्या हेतूने करिअर निश्चिती संधी प्राप्त करण्याच्या हेतूने व्यक्तीचे ज्ञान व कौशल्य महत्त्वपूर्ण मानले जाते. ज्ञान व कौशल्याच्या सहाय्याने शैक्षणिक गुणवत्ता किंवा पात्रता निश्चित करून व्यक्तीचा त्याच्या गुणवत्ता व पात्रतेनुसार व्यवसाय मिळतो व त्याच्या व्यवसायानुसार व्यक्ती आपली सुरक्षितता कार्यक्षमता आर्थिक जीवन सुधार करण्याचा प्रयत्न करते. ज्ञान व कौशल्य नागरी आणि राष्ट्रीय हक्क व व्यवसाय प्राप्त करण्याच्या हेतूने महत्त्वाचे मानले जाते. यामध्ये आपल्याला एक पाहता येईल की उच्च शिक्षण घेऊनही चांगल्या पद्धतीने स्पर्धा परीक्षेमध्ये आपला करिअर बनविण्याच्या हेतूने अनेक विद्यार्थी प्रयत्न करत असतात. नंबर 4 आपण पाहू की तांत्रिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण. आजच्या काळात माहिती आणि तंत्रज्ञानाकडे अद्ययावत राहण्याचे ज्ञान व कौशल्याची आवश्यकता आहे. आधुनिक काळानुसार शिक्षण व्यवसाय उद्योग तंत्रज्ञान यात बदल होत आहे. त्यामुळे व्यक्तीला नवनवीन तंत्रज्ञान अधिक ज्ञान प्राप्त करणे आवश्यक असते. फक्त अद्ययावत ज्ञानच नसून तांत्रिकदृष्ट्या व्यक्ती कौशल असणे जरुरीचे असते. म्हणून त्यामुळे तांत्रिक किंवा तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोन ज्ञान व कौशल्य यांचा परस्पर संबंध महत्त्वपूर्ण मानला जातो. त्यानंतर आपण नंबर 5 आपण पाहतो की व्यक्तिगत विकासासाठी महत्त्वपूर्ण. व्यक्ती विकासाच्या दृष्टीने ज्ञान कौशल्यांचा परस्पर संबंध असणे महत्त्वपूर्ण मानले जाते. ज्ञान व कौशल्याच्या सहाय्याने व्यक्ती स्वतःचे मूल्यांकन करू शकतो. त्यानुसार जीवनाचे विकासात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने कृती करतात. या सर्व मुद्द्यांवे आजच्या बदलत्या युगात व्यक्तीची कार्यक्षमता व त्यांच्या क्षमतेचा विचार केला जातो. त्यानुसार व्यक्ती जीवनात त्यांचे उपयोजन करताना आपल्याला दिसून येतो. या पद्धतीनं आज आपण ज्ञान अर्थ आणि संकल्पना याविषयीचा अभ्यास करत असतो. ज्ञान आणि ज्ञानाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये, ज्ञानाची विविध मार्ग स्रोत, विविध विचारांच्या दृष्टिकोनातून ज्ञानच्या ज्या व्याख्या आहेत, भारतीय विचारवंत स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, APJ अब्दुल कलाम, पाश्चिमात्य विचारवंत रूसो, फ्रोबेल, ड्यूई, प्लेटो यांचा हे आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे जे आहे की त्यामध्ये अवबोध व संकल्पना, माहिती व ज्ञान, उद्देश व विश्वास यातील फरक हा पाहत असताना आपल्या एक लक्षात येईल की अवबोध व संकल्पना पाहत असताना मानवी शरीरामध्ये पंच इंद्रियांद्वारे जे स्मरणात जे राहतं, ते आठवण जी राहते ती अवबोध यास आपण म्हणतो. परंतु संकल्पना त्याच्या व्यतिरिक्त असते. अवबोध आणि संकल्पना यामधील फरक पाहत असताना आपल्या एक लक्षात येईल की संकल्पनामध्ये त्या बाबींचा अर्थ, बोध आणि त्याची जी व्याख्या जी असते ही शास्त्रशुद्ध बनवलेली असते. त्या पद्धतीने अवबोध हा शास्त्रशुद्ध बनवलेला नसून तो आपल्या शरीरात असणाऱ्या पांच इंद्रियाच्या जाणीवीतून तो निर्माण झालेला असतो. आणि हा जाणीव झालेला जो अर्थबोध असतो, तो अर्थबोध आणि संकल्पना यामध्ये आपल्याला
थोडासा त्यामध्ये फरक आपल्याला त्यामध्ये आढळून येतो. तो असा की संकल्पना जी असते ही संकल्पनेमध्ये तो अर्थ जो आहे तो स्पष्टपणे त्यामध्ये मांडलेला दिसून येतो. त्याच पद्धतीने माहिती व ज्ञान या बाबी आपण पाहिल्या तर ज्ञान म्हणजे माहिती नव्हे. ज्ञान म्हणजे माहिती नव्हे. तर ज्ञान म्हणजे माहिती नव्हे, कारण माहितीची जाणीव ही होईलच असं नाही. उदाहरणार्थ आपण एक घेता येईल की भाषा भाषा हे भाषा हे ज्ञानाचं माध्यम आहे. आणि एखादी भाषा एखाद्या व्यक्तीला माहितीच नसेल ती, कारण त्यांनी ती आत्मसातच केली नसेल, त्या भाषेमधून त्याला ज्ञान दिले तर त्याला त्या ज्ञानाची कसल्याच पद्धतीची प्रचिती होणार नाही. म्हणून माहिती म्हणजे ज्ञान हे आपण म्हणू शकू. ज्ञान म्हणजे माहिती हे सुद्धा आपल्याला म्हणता येईल, परंतु पूर्णपणे माहिती म्हणजे ज्ञान नव्हे हे आपल्याला लक्षात येईल. माहिती आणि ज्ञानातील हा एक फरक आपल्याला लक्षात येईल. ज्ञान हे फक्त 5 इंद्रियांद्वारेच आपल्याला आत्मसात करता येते. आणि हे 5वं इंद्रिय जे आहे, 6वं इंद्रिय जे आहे ते मन आहे. माहिती ही आपण पाहिली जाते तर ही 5 इंद्रियाच्या व्यतिरिक्त असू शकते. 5 इंद्रियाच्या व्यतिरिक्त असू शकते. माहितीमध्ये अनेक हजारो लाखो विषय या ठिकाणी आपण अभ्यासतो. आणि ह्या संपूर्ण अभ्यासाची जी माहिती जी आहे ही माहिती आपण आपल्या 2 इंद्रियांद्वारेच आपण आत्मसात करत असतो. ही 2 इंद्रिय म्हणजे एक डोळे चक्षु इंद्रिय आणि एक कर्ण इंद्रिय. कर्ण इंद्रिय चक्षु इंद्रियांद्वारे ही माहिती आत्मसात करत असतो आणि अथवा कर्ण इंद्रियांद्वारे ती श्रवण करत असतो. ह्या 2 इंद्रियांद्वारे ही संपूर्ण माहिती आपण ग्रहण करत असताना सर्व माहिती ही योग्य आहे असंही नसतं. कारण जी माहिती जी आहे ज्या पद्धतीने ती माहितीची मांडणी केली असते त्या मांडणीचं आपण आत्मसातीकरण करत असतो. मग ती माहिती जी आहे ही माहिती काल्पनिक आहे की दार्शनिक आहे की त्या पद्धती कोणत्या पद्धतीची आहे ही माहिती त्याचा अर्थबोध घेतल्यानंतरच ही व्यक्तीला त्याची ती समजते. त्यामुळे माहिती आणि ज्ञान ह्या बाबी आहेत, ह्या स्वतंत्र वेगवेगळ्या आहेत. आणि वेगवेगळ्या असल्या तरी ते एकमेकांशी निगडीत आहेत, एकमेकांशी संबंधित आहेत. ज्ञानाची आपण व्याख्या पाहिल्या, माहितीची आपण व्याख्या पाहिली. माहितीची व्याख्या पाहत असताना आपल्याला लक्षात येईल की ज्ञान म्हणजेच माहिती, ज्ञान म्हणजेच शिक्षण, ज्ञान म्हणजेच जाणीव, ज्ञान म्हणजेच वेदना, ज्ञान म्हणजेच संवेदना. ह्या सगळ्या बाबी ज्या ज्ञानाच्या निगडीत आहेत याच्या विरुद्ध आपण माहिती पाहूया. माहिती म्हणजेच संवेदना नाही, माहिती म्हणजेच जाणीव नाही, परंतु माहितीची जाणीव ही ज्ञानेंद्रियाद्वारे व्यक्तीला होत असते. उद्देश आणि विश्वास यातील फरक. प्रत्येक विषयाचा एक उद्देश आहे, पण तो उद्देश जो आहे तो उद्देश आणि विश्वास. उद्देश जो आहे की उद्देश या ठिकाणी पाहतो की जो विषय जो समाजामध्ये असेल की मानवाशी व्यतिरिक्त असेल, मानवाशी संबंधित असेल किंवा एखाद्या विषयाशी संबंधित असेल, त्या प्रत्येक विषयाचा एक उद्देश जो आहे तो उद्देश व्यक्तीला सामोरं ठेवून तो बनवलेला असतो. आणि हे ठेवत असताना त्या विषयाचा जो विश्वास आहे आणि उद्देश आणि विश्वास यातील फरक आपण पाहिला तर एक लक्षात येईल की विश्वास हा मानण्यावर आहे, पण उद्देश हे मानण्यावर नाही आहे. उद्देश या पद्धतीची उद्देश त्या बाबीची मांडणी केलेली असते. आणि विश्वास ही मानण्यावर आहे. विश्वास हा प्रत्येक बाबी, जसं की एक उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी देता येईल की एखाद्या मंदिरामध्ये माणूस श्रद्धेने त्या ठिकाणी हात जोडतो आणि त्याच्यावर त्याचा विश्वास असतो की हा माझं स्वप्न पूर्ण करेल. परंतु ह्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं तर त्यांनी ती श्रद्धेपोटी जो विश्वास ठेवलेला आहे
तो विश्वास पूर्ण होईल याची ते काही पूर्णपणे खात्री नसते. परंतु तो जो उद्देश जो आहे की ते उद्देशामध्ये एक मूल्य ठेवलेलं आहे की एखाद्या मंदिरामध्ये एखादा जो देव ठेवलेला आहे त्याच्यावर एक श्रद्धा ठेवणे आणि त्या श्रद्धेने एक सर्व समाजामध्ये एक विश्वास एकत्रित एक राहण्याचा एक विश्वास त्यामधून जोपासला जाईल या ठिकाणी ते पाहिलं जाईल. या पद्धतीनं आपल्याला हा ज्ञान अर्थ आणि संकल्पना हा पहिला घटक या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे. धन्यवाद. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.